मीटरमध्ये कॅमेरा आहे का, आणि असेल तर ही फार गंभीर बाब आहे. कारण महिला असतात, मुली असतात, आजूबाजूला वावरत असतात. हा प्रत्येक माणसासाठी गोपनीयतेचा भंग असतो. नेमकं काय आहे वास्तव? नाही, आता यांनी म्हटलं तो कॅमेरा जो आहे का, तर मला तर नाही वाटत की त्याच्यामुळे काही गोपनीयतेचं बंधन म्हणजे असं काही त्याच्यामुळे काही भंग पावणार आहे. ओके, पण असतो का? ओके, तो जो मान्य करा साहेब, मान्य करा, ती आहे ते तरी तोंडावरती सांगा सगळ्यांना, पूर्ण ग्राहकांना कळू दे. तो इंडिकेटर आहे तो एक. तो कॅमेऱ्यामधून तुम्ही आमच्या प्रायव्हेट गोष्टी तुम्ही कॅप्चर करताय. हे जे चुकीचं आहे, ज्याचा ऍक्सेस तुमच्याकडे आहे, तुमची जी सिस्टीम बसली आहे, ERP सिस्टीम जी तुम्ही वापरताय, त्याच्यासाठी हे सगळं तुम्ही आमची प्रायव्हसी ओढून घेताय. आमच्या घरातल्या महिला सुरक्षित नाहीये तुमच्यामुळे. आणि कोणी मागितलंय तुमच्याकडे? आम्हाला नकोय तुमचा स्मार्ट मीटर. आमचं प्रायव्हेट जे काही लाईफ आहे ते जर तुम्ही डिस्टर्ब करत असाल तर तुमच्या विरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरुवात झालेली आहे. ओरोस पोलीस स्टेशनला 350 तक्रारी दाखल झाल्यात. तुम्ही आमच्या गोपनीयतेचा भंग केला म्हणून तुमच्यावर कारवाई होईल, तुम्हाला अटक होईल. आणि याच्या पुढे जाऊन सुद्धा तुमच्या ज्या वेगवेगळ्या यंत्रणा आहेत, CGRF असेल, ग्राहक तक्रार निवारण मंच असेल, विद्युत लोकपाल असेल, जिल्हा कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, ह्या सगळ्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या वतीने इथं मी जबाबदारीने व्यक्त करतो की लवकरच या सगळ्या ठिकाणी आम्ही याचिका दाखल करणार आहोत. सर, हे जे कॅमेरे असलेले स्मार्ट मीटर आहेत ते नेमके कुठल्या कंपनीचे आहेत मग? अदानी कंपनी आणि इतर अजून एक 5 कंपन्या ज्यांची नावं आहेत अदानी, NCC, मोंटे कार्लो आणि जिनस. याच्यामध्ये आपल्या कोकण झोनसाठी भांडूप, कल्याण आणि कोकण 65 लाख जे काही मीटर लावायचे आहेत त्याला 7,595 करोड रुपये त्यांनी ते पॅकेज कॉस्ट त्यांनी ठरवलेलं आहे. आणि टोटल ह्या सगळ्या 5ही कंपन्यांना त्यांनी काम दिलेलं आहे. ह्या इतर कंपन्या सुद्धा ह्या अदानींच्याच आहेत की काय असा थोडासा संशय आहे. आणि अदानीला भविष्यामध्ये ही सगळी महावितरण कंपनी सरेंडर करणार आणि आपलं सगळंच ताब्यात देऊन हे बाजूला राहणार.